तर मंडळी आज आपण बघणार आहोत या ठिकाणी अंजिलिया दमानिया यांनी एक मोठा खुलासा बीड हत्या प्रकरणी केला आहे। या ठिकाणी जे सरपंच असलेले जे संतोष देशमुख आहे यांची हत्या कशा पद्धतीने झाली हे तर सर्वांना माहीतच आहे। त्याचबरोबर जे अंजिलिया दमानिया आहे यांनी म्हटलं आहे की बीडचा बिहार होत चालला आहे आणि या ठिकाणी जे विविध स्थानिक कार्यकर्ते आहे गुंडा आहेत हे कमराला लावून पिस्तूल घेऊन हिंडतात। यांना या जिल्ह्यामध्ये 1200 लायसन्स दिले कोणी असा देखील आरोप अंजिलिया दमानिया यांनी केला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सुरेश धस आहे हे भाजपचे आमदार आहे यांनी देखील आरोप केला आहे अंजिलिया दमानिया यांना विनंती करतो की माझ्याकडे असे विविध व्हिडिओ आहे हे लहान टाबर जे आहेत ना हे कमराला गन घेऊन फिरतात यांना लायसन दिलं तरी कोणी आणि या ठिकाणी परळीतच नाही तर या ठिकाणी बाकीचे जे तालुके आहे या ठिकाणी देखील यांची दहशत वाढत चालली आहे। यामुळे या ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी देखील मला सकारात्मक अशी या ठिकाणी ग्वाही दिली आहे की मी लवकरात लवकर याच्यावर कारवाई करेल। या ठिकाणी जे वाल्मिक अण्णा कराड आहे हे का चर्चेचा विषय ठरले आहे असा देखील सर्वांना प्रश्न पडला आहे। कारण या ठिकाणी जे धनंजय मुंडे आहे यांच्या हे जे आमदारकी लढतात त्यावेळेस वाल्मिक अण्णा कराड यांचा पूर्णपणे सपोर्ट धनंजय मुंडे यांना मिळतो। यामुळेच या ठिकाणी वाल्मिक अण्णा कराड चर्चेचा विषय ठरले आहे। वाल्मिक अण्णा कराड काही दिवसापूर्वी या ठिकाणी त्यांनी काही दिवसापासूनच ते गायब आहे। पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की वाल्मिक अण्णा कराड हे तुमच्या सोबत सहकारी आहेत असं बोललं जात आहे, हे खरं आहे का? वाल्मिक अण्णा कराड या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराड यांचे माझे संबंध आहेत तर आहे त्यात मी नाकारतोय थोडीच असं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडे हे काही दिवसापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की मी पत्रकार परिषद घेणार आहे पण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही। याचं कारण देखील अजून समोर आलं नाही। पण या ठिकाणी जे वाल्मिक अण्णा कराड आहे हे जर लवकरात लवकर जर सरेंडर झालं नाही तर या ठिकाणी अडचण येऊ शकते असं देखील बोललं जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी परळीमध्ये वाल्मिक कराड यांची दहशत जास्त प्रमाणात आहे असं देखील सुरेश अण्णा धस हे बोलत आहे। त्याचबरोबर अंजिलिया दमानिया यांनी देखील म्हटलं आहे की जे वाल्मिक अण्णा कराड आहे आणि धनंजय मुंडे आहेत यांनी एकत्रित जमीन घेऊन एकाच नावावर त्यांचे दोघांचे नाव एकाच सातबाऱ्यावर असल्याचा ट्विट या ठिकाणी अंजिलिया दमानिया यांनी केला आहे। त्याचबरोबर अंजिलिया दमानिया यांनी म्हटलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी भाजप नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे। या ठिकाणी बीडमध्ये सर्वात जास्त दहशतीचा भाग तयार झाला आहे, याला कुठेतरी बंदी लागली पाहिजे अशी देखील अंजिलिया दमानिया यांनी मागणी केली आहे। त्याचबरोबर जे वाल्मिक कराड आहे यांना लवकरात लवकर ते जर सरेंडर झालं नाही तर त्या ठिकाणी त्यांच्या जीवाला देखील धोका आहे असं देखील स्थानिक पत्रकार सांगत आहेत। त्याचबरोबर जे सुरेश धस आहे यांनी देखील म्हटलं आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकांच्या मनामध्ये भीती तयार होत आहे आणि त्या ठिकाणी परळीतले लोक आता बाहेर जात आहे, पुणे मुंबई या ठिकाणी जात आहे। याचं कारण म्हणजे या ठिकाणी लोक वैतागले आहे या गोष्टींना, दररोज त्या ठिकाणी गुंडगिरी भांडणं यामुळे लोक वैतागले आहे आणि तिथून ते पळ काढत आहे। यामुळे त्या ठिकाणी बीडचा बिहार होत चालला आहे असा देखील विविध नेत्यांनी आरोप केला आहे। त्याचबरोबर जे रोहित पवार आहे यांनी देखील म्हटलं आहे की जे सुरेश धस आहे हे आमच्या बाजूने बोलत आहे, या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे। रोहित पवार यांनी असा देखील खुलासा केला आहे की जे संतोष देशमुख आहे यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर जे नाना पटोले आहेत यांनी देखील म्हटलं आहे की लवकरात लवकर जे वाल्मिक कराड आहे यांच्यावर 302 सारखा गुन्हा लागू आहे आणि त्यांच्यासोबत 2-2 कॉन्स्टेबल असतात, असं कसं घडू शकतं? त्याचबरोबर आम्ही आमदार असून आम्हाला तो अधिकार आहे तरी पण आमच्यासोबत 2 पोलीस कॉन्स्टेबल नसतात। पण त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलं जातं, म्हणजे नेमकं या राज्यामध्ये चाललं काय असा देखील प्रश्न रोहित पवार आणि नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जर वाल्मिक अण्णा कराड यांना जर अटक झाली नाही तर त्या ठिकाणी राज्यामध्ये दूषित वातावरण तयार होऊ शकतं असं देखील स्थानिक पत्रकार बोलत आहे। त्याचबरोबर बीडचा बिहार होऊ नये यासाठी लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस हे काय करतात आणि ते ऍक्शन मोडवर येतात का हे बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रहो, तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।